ज्या निष्काम कर्मयोगी स्वामी शुकदास माऊलींचं मी वर्णन केलं, त्यांनी तर लिहून ठेवले, मी काहीच केले नाही म्हणून हे सर्व घडले आहे. लक्षात, काम करणारे पडद्याआड असतात, संस्थेचे ट्रस्टी नावापुरते. हा ब्रह्मतीर्थ भौरद या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला. हे तिथलं पोस्टर आहे. हे बघा, सगळे अगदी कार्यक्रम आहेत. त्याच्यामध्ये शोभायात्रा, जवळपास 1 लाखाच्या वर भाविकांना महाप्रसाद त्या ठिकाणी होता. आणि अनिवासी यांचा निवास असं शुभदास माऊलींनी याचं नाव ठेवलं. अनिवासी यांचा निवास पाहून फलक वाचून वर यावे, असा एक अभंग आहे अनुभूतीमध्ये. बघा, कोणत्याही जाती धर्माच्या माणसाला इथे सहभागी होता येईल. तो काम करू लागला म्हणजे संस्थेचा कार्यकर्ता होतो. असं पूजने स्वामी शुभदास माऊलींनी तिथे लिहून ठेवले. आता हे कर्मवीर आहेत आमचे. कंबरखेड नावाचं गाव आहे. असा नमस्कार करा कर्मवीर. हे फार जुने माणसं आहेत. मी त्या दिवशीच्या प्रवचनामध्ये यांचा उल्लेख केला की शनिवारच्या प्रार्थनेला हजारो लोक असायचे आणि ते त्यामध्ये असायचे. तर हे तसं यांचं नाव दिनकर धोंडगे आहे, त्यांना आम्ही प्रेमानं कर्मवीर म्हणतो. तर हे कर्मवीर आहेत आमचे. हे चायगावचे डॉक्टर अरुण देशमुख साहेब, त्याला नमस्कार करा सर्वांना. हे फार सेवेत स्वामी शुभदास माऊलींच्या काळापासून आमच्या सोबत आहे. आणि इथं जे काही अभ्यागत आहेत, आता या रूममध्ये ज्यांनी संपूर्ण आयुष्य आश्रमाला प्रदान केलं, समर्पित केलं, ते परमपूजेने आमचे मालपाणी माऊली. हा त्यांचा निवास. पूर्वी या ठिकाणी परमपूजेने मानघरांना एका ठिकाणी थांबायचे. आता ते वैकुंठवासी झाले. त्यांची समाधी मी काल तुम्हाला दाखवली काल. तर हे बघा, इथं थांबण्याची व्यवस्था असते. इथे कुणी पाहुणे वगैरे कोणी आले म्हणजे या ठिकाणी निवास असतो. हे बघा, किती सुंदर इथं स्वामी शुभदास माऊलींची ही मूर्ती आहे. आणि अतिशय रमणीय सुंदर असं चेहऱ्यावरचं तेज. तिकडे रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद भगवान, शारदामणी माता, विवेकानंद हनुमानजी, तथागत गौतम बुद्ध. आणि हे स्वामी शुभदास माऊलींच्या पाठीमागे जे अनंत ब्रह्मांड दिसतात. अनंत ब्रह्मांडे तुझा परिवार, कोठे बांधो घर तुझं देवा. इकडे धन्वंतरी बघा, म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये 1 कोटीपेक्षा जास्त रुग्णांची सेवा करणारे महात्मे आहेत. इथं स्वामी शुभदास माऊलींच्या हातामध्ये एक माळ दिसते आहे. ही अशी जी रुद्राक्षाची माळ जी आहे, तर ती सुद्धा तशी हातामध्ये त्यांनी घातलेली आहे. म्हणजे ते साधना करणारे युवक. आणि इथं निवांत जर इकडे बघितलं तर हे सगळं रेस्ट हाऊस इथं चालवलेलं आहे योगामध्ये. आणि इकडे काही काळ ते जे बिल्डिंग दिसते त्या झाडाच्या टावर म्हणतात त्याला, तिथं शुभदास माऊलींचा निवास होता. आम्ही काही काळ त्या ठिकाणी राहिलो. आणि खाली हरिहर तीर्थ, इकडे तुम्ही शिवोद्यान पाहिलं, पण तिकडे स्मारक आहे, विवेकानंद स्मारक. त्या भागामध्ये बोटिंगची व्यवस्था आहे. 6 एकर बेटावर मी तुम्हाला या अगोदर सुद्धा ती माहिती दिलेली आहे. हे आश्रमाची सगळी शेतं वगैरे, त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या भाज्या आहेत, काही फळांचे झाडं आहेत. अशा पद्धतीनं ते आहे. तर आता चला आपण खाली समाधीकडे जाणार आहोत. आपण बांधवांनो, आता सच्चिदानंद सद्गुरू स्वामी शुभदास माऊली या पायऱ्यांनी अनेक वर्ष चढले उतरले. हा अनिवासियांचा निवास. तर इथं शुभदास माऊली एका साध्या अतिशय सुंदर अशा स्वच्छ अशा कुटीसारख्याच ठिकाणी ते राहायचे. आणि हे बघा त्यांचे निवास. इथं काचेच्या खिडक्या आहेत बघा या. म्हणजे सर्वांना आपली दिनचर्या दिसावी म्हणून स्वामी शुभदास माऊली इथे. आता हे समाधी मंदिर झालेलं आहे. हे बघा, आता हा सगळा रमणीय परिसर. तिकडे मुलींचं हॉस्टेल आहे. ती जी बिल्डिंग दिसते ना, हॉस्टेल आहे. शारदा माता मुलींचे वसतिगृह. आणि आता हे मंदिर बघा, आता हे पूर्णत्वाला आलेलं आहे. कळस आता रामनवमीला कलशारोहण होईल. तर ते बघा किती सुंदर. समाधी सुद्धा फार रमणीय आहे. आणि हे बघा मंदिर बघा, माऊली महाराज तुझी सेवा करतात.
इथं सगळा हा जीवनपट मी तुम्हाला दाखवला. इथे विद्यार्थी भोजन करतात, प्रसाद घेतात आणि 4 महापुरुष या ठिकाणी ठेवलेले आहेत. म्हणजे हा आदर एक तर तथागत गौतम बुद्ध हे स्वामी शुकदास माऊलींकडे चेहरा करून ते 4 महापुरुष. तथागत गौतम बुद्ध आहेत, स्वामी विवेकानंद आहेत, भगवान महावीर आहेत आणि ज्ञानेश्वर माऊली आहेत. असं मूर्त्या बघा. माणसं सगळी धडपडत काम करणारी, सेवा करणारी माणसं आहेत. आणि ते बघा आतमध्ये समाधी सुद्धा तुम्हाला लगेच त्या ठिकाणी तिचा सगळा व्ह्यू बघा समाधीचा.